श्री स्वामी समर्थ स्वामींची एक हृदयस्पर्शी भावनिक कथा। अक्कलकोटमध्ये एक गरीब विधवा बाई राहत होती। नाव होतं सावित्री। तिचा नवरा लवकरच वारला होता। 2 लहान मुलांची जबाबदारी, घरात अन्न नाही आणि मनात निराशा। दररोज ती स्वामींच्या दर्शनाला जायची आणि मनोमन म्हणायची, स्वामी, माझं सगळं तुमच्यावर सोडलं आहे। एक दिवस तिच्याकडे शेवटची भाकरी होती। ती स्वतः उपाशी राहून ती भाकरी स्वामींच्या मंदिरात अर्पण करून आली। त्या रात्री तिला स्वप्न पडलं। स्वामी म्हणाले, सावित्री, उद्यापासून तुझ्या घरात कधीही उपासमारी राहणार नाही। दुसऱ्या दिवशी गावात एक श्रीमंत व्यापारी आला। त्याला घरकामासाठी प्रामाणिक बाई हवी होती। कुणीतरी सावित्रीचं नाव सुचवलं। तिला चांगली नोकरी मिळाली, मुलांचं शिक्षण सुरू झालं आणि हळूहळू तिचं आयुष्य बदललं। काही महिन्यांनी ती रडतरडत स्वामींसमोर उभी राहिली आणि म्हणाली, स्वामी, तुम्ही मला जगायला शिकवलं। स्वामी फक्त हसले, जणू सांगत होते, खरी भक्ती कधीच रिकामी जात नाही। बोध, जो मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो, त्याचं आयुष्य स्वामी स्वतः घडवतात।